महावितरण पर लापरवाही के आरोप करंट लगने से हुई नवविवाहिता कर्मचारी की मौत। वह काम पर तो गए लेकिन कभी घर नहीं लौटे। करंट लगने से सागर पाटिल की दुखद मौत। महावितरण कार्यालय के बाहर दशक्रिया संस्कार करने की चेतावनी। जिम्मेदार लोगों के खिलाफ मामला दर्ज करने की मांग। धुले तालुका के अरवी में एक दुखद घटना सामने आई है, जहां महावितरण के एक कर्मचारी की बिजली का झटका लगने से मौत हो गई। सागर बापू पाटिल पिछले 2 साल से अरवी सब स्टेशन में काम कर रहे थे। उनकी शादी 1 अप्रैल 2026 को हुई थी। शादी के सिर्फ 4 महीने बाद ही उनकी दुखद मौत हो गई। आरोप है कि कल ड्यूटी के दौरान वायरमैन जाधव सागर पाटिल को अरवी कट पॉइंट पर एबी स्विच के पास काम करने के लिए अपने साथ ले गए थे। इस काम के लिए 11 केवी अरवी एजी और 11 केवी सोनेवड़ी एजी दोनों लाइनों को बंद करने के लिए निर्देश दिए गए थे, लेकिन संबंधित कर्मचारियों ने सिर्फ अरवी एजी लाइन बंद की और सागर पाटिल पोल पर चढ़ गए। इसी समय उन्हें जोरदार बिजली का झटका लगा और वे जमीन पर गिर पड़े। घटना के बाद उन्हें अस्पताल ले जाया गया, लेकिन इलाज शुरू होने से पहले ही उनकी मौत हो गई। परिवार ने गंभीर आरोप लगाया है कि जरूरी परमिट लिए बिना या जरूरी लिखित प्रक्रिया का पालन किए बिना ही बिजली लाइन बंद कर दी गई थी। उन्होंने यह भी आरोप लगाया कि संबंधित अधिकारी मौके पर मौजूद नहीं थे और कुछ अधिकारियों के मोबाइल फोन बंद थे। यह दावा करते हुए कि सागर पाटिल की मौत बिजली वितरण कंपनी की लापरवाही के कारण हुई। संबंधित अधिकारियों कर्मचारियों के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज करने की मांग की है। इस बीच चेतावनी की गई है कि अगर कोई कार्रवाई नहीं की गई तो सागर पाटिल की दशक्रिया विधि इस आने वाले शनिवार को धुले में महावितरण के सुपरिटेंडेंट इंजीनियर के दफ्तर के सामने की जाएगी। संबंधित अधिकारी ए असू जे असू डीवाय असू कुणी फोन उचलला नाही, जे सुद्धा फोन उचलत नाही। त्यांचा कंपनीचा नंबर आहे, त्यांनी बंद करून ठेवलेला फोन। त्यानंतर डीवाय त्यांनी सुद्धा फोन बंद करून ठेवलेला आहे। तर संबंधित याच्यावर कोणा गुन्हा दाखल झाला पाहिजे मित्रांनो। तर तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो, 70,000 रुपये पेमेंट घेते हे अधिकारी परमनंट माजले साले। हे बघू शकता तुम्ही, हे किती दिवसाचे आलेले नाही। हे बघा, हे कोण आहे? दिनेश ठाकूर हे साहेब आहे, आलेले नाही। रजिस्टर नंबर नाही त्यांचे, अटेंडन्स त्याच्यात बघू शकता तुम्ही। 25 तारीख आज, हे बघा आलेले नाही। संबंधित अधिकारी सुद्धा आलेले नाही इथे। म्हणजे पगार काय सगळ्यात हरामखोर साले, त्यांच्यामुळे एक आमचा मित्राचा मृत्यू झालेला आहे। आता त्यांच्यावर संबंधित ऑपरेटर असू ए असू जे असू कोणी असू वायरमॅन असू त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। नाहीतर आम्ही खूप मोठ्या संख्येनं सबस्टेशन बंदच करू आणि तसं तहसीलला सुद्धा येऊन खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। आज जी घटना घडली ती 11:45 घडलेली। ते मीटर चालू नाही, त्याच्यानंतर आरवी जी बंद होती, त्याच्यानंतर ही कोणती आहे सोनेवाडी जी ती 11:45 बंद केली। जे 8:55 परत चालू केलेली। इथे जे ऑपरेटर होते संबंधित ऑपरेटर पळून गेलेले। त्या ऑपरेटरचं काय नाव होतं? संबंधित गौरव देसले। आणि एक तुम्हाला एक सांगायचं आहे मुद्दा, परमिट नाही, विदाऊट परमिट नसताना सुद्धा बंद करून दिलेली लाईन, कुठलाही परमिट नाही। आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, साधारण एक घटना आहे परत अशीच एक परमिट बुक मध्ये बघू शकता तुम्ही। नाही आहे रे, कोणते तरी आहेत ना अजून एक परमिट। कुठे गेलं ते परमिट? हेच परमिट आहे ना, हे बघा इथे सुद्धा या परमिटला कोण SV बागोले तुम्ही बघू शकता। परवाना देणाऱ्याचं नाव आहे, घेणाऱ्याचं नाव सुद्धा नाही। परमिट तसंच कॅन्सल केलेलं, रिटर्नची सुद्धा सही नाही। आणि त्याचा तारीख 6/3/26 तिसऱ्या महिन्यातला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक दाखवतो, हे बघा आत्ताच 17 तारखेचं एक परमिट आहे 17/8/26, त्याच्यावर सुद्धा हे गौरव देसले तेच होते ना आज ड्युटीला। ओके बघा, त्यांनी कोणाला न विचारता कोणते संबंधित वायरमॅनचा फोन नाही, काहीच नाही,